हा काय बोलला नाही म्हणून त्याचं ते 6 वर्षाचा प्लॅन 25 सगळे. आता किती गोड सांगतो बघा 6 वर्ष. काय बोलू शकता, थोडासा हा डिप्रेशनमध्ये असतो, त्यासाठी आपण ह्याला आपल्यासोबत फिरवतो, थोडंसं माइंड फ्रेश असेल एक्सरसाइज वगैरे वगैरे. ऐकू रुसली वाटतं त्याच्यावर आणि एकदम तो ना रुसून एकदम तो आमच्यावर बघतो आमच्याकडे. हां त्याच्या बायकोनी पण बघितलं रिस्पेक्ट ती पोरगी काय याला सोडून गेली असं फक्त गेम खेळतो त्या पबजीवर. काय मरतोय काय माहिती काय ह्याला पबजीने आतमधून ह्याला हे लागते काय भूतानी पकडले आतमधल्या ह्याच्यात. तर या काकाला पण घेऊ त्या 2 पोरींना पण आले ना का ना रिस्पेक्ट येतं ना आपल्याकडे. 2 आल्यात भुरक्यावाला. तुम्हाला कसं दाखवू डायरेक्ट बॅक कॅमेरा होत ना आमच्या पुढे नाही तर दाखवलं असतं तुम्हाला मी. भैया बघतो काय 4 पॅकेट मंड्या कुठे वडा बोला. सॉरी कुठे सँडविच झाला. काय खाल्लं अरे मित्रांनो, आपला ब्लॉग चालू झाला आहे आणि मी तुमचं स्वागत नाही केलं. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोहित ब्लॉगमध्ये. आणि आपल्याला तोच परत एक माणूस भेटला आहे जो काय बोलत नाही, तो मुक्का आहे. हा बघा मुक्का पक्षी. हां ह्याला काय बोलायला जमत नाही. हा काय बोलला नाही म्हणून त्याचं ते 6 वर्षाचा प्लॅन 25 सगळे. आता किती गोड सांगतो बघा 6 वर्ष. तर आज आपण चाललो आहे वॉच आणायला. बरोबर, तर आपण दादाला घेऊन चाललो आहे वॉच आणायला. हां असंच आहे, आम्ही दादाला घेऊन चाललो आहे वॉच आणायला. माझ्यावर मोठा आहे. मग काय बोलू शकता, थोडासा हा डिप्रेशनमध्ये असतो, त्यासाठी आपण ह्याला आपल्यासोबत फिरवतो, थोडंसं माइंड फ्रेश असेल एक्सरसाइज वगैरे वगैरे. आणि समोरच्या कपलला मला जाणून बघतो काय माहिती काय इकडे दिसेल तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला परत. त्याचा एक झलक ऐकू रुसली वाटतं त्याच्यावर आणि एकदम तो ना रुसून एकदम तो आमच्यावर बघतो आमच्याकडे कंटिन्यू बघतो. त्याला काय बडबडतं येड्यासारखं कार्टून बोला अरे मला शिवाय देत असेल आई. आणि आता त्याची बायको पण बघायला लागली दाखवतो एक मिनिट. हां त्याच्या बायकोनी पण बघितलं रिस्पेक्ट त्याच्यात तिला पण वाटत तुझं काय येड्यासारखं बडबडतं आहे. हां काय करतं आहे त्यालाच माहिती नाही. आता मी त्या भैयाला कुठं उत्तर देत बसतो. तर चला स्वागत आहे तुमचं परत रोहित ब्लॉगमध्ये. आणि अशाच प्रकारे आपला ब्लॉग चालू राहणार. आणि फास्ट ट्रेनची वाट बघता, फास्ट ट्रेन येईल आणि लगेच निघू, लगेच जाऊ, लगेच येऊ आणि बघू काय काय भेटतं आहे काय नाही भेटत आहे. तर अशाच प्रकारे आपला ब्लॉग कंटिन्यू चालत राहील. दाखवतो तुम्हाला काय काय घेतो काय काय नाही घेतो तर चला. आणि हा ब्लॉग मोबाईलने शूट होता, क्लिअरिटीसाठी थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या तुम्ही लोकांनी. तर पेप्सी तर घेतली आहे आम्ही इस्रायली दिव्यात आहे ना, मग इस्रायली प्रोडक्ट पिऊ शकतो आम्ही. फुल चमडी आणि बायकाळ्याला पोचता विषय असा झाला आहे. कंटिन्यू गेम खेळतो, कंटिन्यू गेम खेळतो आहे. ती पोरगी काय याला सोडून गेली असं फक्त गेम खेळतो त्या पबजीवर. काय मरतोय काय माहिती काय ह्याला पबजीने आतमधून ह्याला हे लागते काय भूतानी पकडले आतमधल्या ह्याच्यात. डोक्यातला टाकायचं वाटतं मला. ह्याला खरं सांगतो ह्याला ना त्या पबजीचा लाईन आत लागला. काय बडबडतं आहे 2 फिंगर खेळतो मी, माझ्यासारखं पण खेळून नको असा तसा ठेवा हे एवढूच. आणि जिमला जातं आणि 5.5 काय बोलणार आहे याच्याबद्दल काय सांगू तुम्हाला. बघा कंटिन्यू मुक्का आहे पण ह्याला हेडफोन लागतात ना का. मुक्का आहे हा पण ह्याला हेडफोन लागतात. तर थोड्याच वेळात मी पोचणार आहे त्या ठिकाणी
नेक्स्ट टाइम गेलेलो पण ब्लॉग नव्हता काढला. आता आम्ही ब्लॉग करू. घरातून बाहेर झालं की ब्लॉग, घरातून उठलो की ब्लॉग, घरातून खाली उतरलो ब्लॉग 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 आता नाही का बाई. आता नाही, आता नडतो फोटोटे नडतो आता बघा. मला वाटतं ट्रेनला खूप स्लो एकदम फास्ट होती. पोचलो फायनली CST स्टेशनला. आणि हा बघा, आणि इथून लोक आता कामावरून ते आता घरी जायची वेळ झाली आणि आम्ही CSTला आलो आहे. तर लवकरात लवकर आपलं करून गर्दी वाढेल आणि मग आपण गर्दीमध्ये घुमरून जाऊ. पण CSTला आल्याचं रिझन असं आहे की इथून बसायला जागा भेटते. भेटते का नाही इथून बसायला जागा. फुल पब्लिक क्राऊड ना. ह्या काकाला पण घेऊ, या काकाला पण घेऊ, त्या 2 पोरींना पण घेऊ. आले ना, आला का ना बाबा, रिस्पेक्ट आहे का ना आपल्याकडे. गणेश मार्केटला जायचा रस्ता तर तुम्हाला माहिती असेल. इथं लहान पोरांची शाळा सुटली आहे आणि हा पण एक लहान पोरगा आहे. किती वर्षाचा भाव तो? 2 वर्षाचा. आत्ता जन्मला आहे, कालच वर्ष झालं आहे आणि 20 बड्डे होऊन गेले. 26 बड्डे होऊन गेले याचे. 27वा बड्डे होईल. काय खाल्लं काय खाल्लं? आम्ही फायनली पोहोचलो आहे गणेश मार्केट. विषय असा झाला की आम्ही वॉच तर घेतला आहे पण तिकडे आम्हाला फोटो काढून नाही दिला कारण फर्स्ट कॉपी आहे ना त्यासाठी. आणि आम्ही दाखवू शकतो. आता आम्ही जाऊन तुम्हाला दाखवतो वॉच. तर आम्ही तुम्हाला वॉच दाखवतो थोडं पुढे जाऊन, म्हणजे बसून एका जागी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कसा वाटला वॉच ते सांगा. आणि मग आम्ही वडापाव खाऊचे आणि मग तुम्हाला आम्ही वडापाव काय जातो आम्ही आता कन्फर्म वडापावच खाणार आहोत, बाकी काय खाणार नाही. सँडविच खाणार आहोत आम्ही डाईटसाठी. सँडविच खाते. आणि तर असंच आम्ही ना चालणार, मागून लोक विकत येतात, समोरून फुल गर्दी, एकदम क्राऊड आहे. 2 आल्यात भुरक्यावाला. तुम्हाला कसं दाखवू, डायरेक्ट बॅक कॅमेरा होत ना आमच्या पुढं, नाही तर दाखवलं असतं तुम्हाला मी. तर हां, तर एवढंच आहे. आम्ही चाललो स्टेशनला, ट्रेन पकडणार, पहिला सँडविच खाणार, ट्रेन पकडणार आणि घरी जाणार. गोलगप्पा पण हां. तर हां मग चला भेटूयात पुढे. भैया बघतो काय 4 रुपये गेट ऑफ इंडिया, 4 रुपये गेट ऑफ इंडिया, 4 रुपये गेट ऑफ इंडिया, 100 रुपये कंडक्टर बघतो. आता आम्ही चाललो आहे फोर्टला, म्हणजे प्रॉपरली फोर्टमध्ये आलो आहे. आणि आता आम्ही चाललो आहे सँडविच खायला. चकना वडापाव दाखवणार आहे का मी? हां, तर आम्ही चाललो आता सँडविच खायला. आणि सँडविच वगैरे खाऊन झाल्यावर आम्ही निघणार. हां, पासपोर्ट साईड अजून फोटो कुठे वडापावला? ए सॉरी कुठे सँडविच झाला? फायनली खूप रश. तर खूप रशमधून प्रवास करून आपण फायनली पोचलो आहे दिवा स्टेशनला. आणि आता मी चाललो त्या प्लॅटफॉर्मला आणि तिथून घरी. आज जाणार ह्याच्या घरी. चल निघ बोलायचं याला. आणि आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.